जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराजांच्या विचारांना सिनेमाची गरज असो वा नसो, परंतु सिनेमाला मात्र जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराजांची गरज कायमच पडत असते. आता मी असं का बोलतोय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल. त्या दिवशी रिलीज झाला धुरंधर द रिव्हेंज हा मूवी. त्याची देशभरात जबरदस्त प्रशंसा होऊ लागली आणि हा धुरंधर काय अजूनपर्यंत थांबायचं नाव घेत नाहीये. असो, चांगली गोष्ट आहे, भारताचा सिनेमा पुढे चाललाय, चांगली गोष्ट आहे. त्याच मूवी सोबत रितेश देशमुखचा आगामी चित्रपट राजा शिवाजी या मूवीचा टीजर त्या दिवशी रिलीज झाला होता. आता टीजर बद्दल बोलण्याआधी मला एक गोष्ट विचारावीशी वाटते. शिवाजी महाराजांवर एक चित्रपट बनत असतो, तो एक मराठी माणूस प्रोड्यूस करतो जिओ स्टुडिओ सोबत मिळून. दिवशी त्या सिनेमाचा टीजर रिलीज केला जातो, तो देखील हिंदीमध्ये, आणि हा टीजर अद्याप काही युट्यूबवर आलेला नसतो. त्यामुळे या चित्रपटाची अशी काही चर्चा होताना दिसून येत नाही. आता जर का चर्चाच होणार नाही तर लोकांना कळणार कसं की असा एक सिनेमा येत आहे म्हणून. आता टीजरच्या सुरुवातीलाच तुम्हाला महेश मांजरेकरांच्या पात्राचा मृत्यू होताना दिसतो आणि मग युद्धाचे ऍक्शन सिक्वेन्सेस दिसतात. यानंतर मूवी मधील एका पात्राचं इंट्रोडक्शन दिसतं, जसं की अभिषेक बच्चन ॲज संभाजी शहाजी भोसले, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू ज्यांना अफजल खानाने कटकारस्थान करून मारलं होतं. त्यानंतर विद्या बालन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर, बोमन इराणी, जेनेलिया देशमुख, फरदीन खान आणि अफजल खानाच्या भूमिकेत संजय दत्त दिसतो. सगळ्या कॅरेक्टर्सचे इंट्रो त्यांच्या स्वतंत्र डायलॉग सोबत दाखवले जातात आणि त्यानंतर झंझावाती युद्धांचे सिक्वेन्सेस पुन्हा एकदा बघायला मिळतात, ज्यामध्ये शिवाजी महाराज अत्यंत शौर्याने आणि डायलॉग्सच्या गर्जनेसोबत शत्रूशी लढत देताना दिसतात. सोबतच सीजीआयचा वापर करून हत्तींचे, बैलांचे युद्ध देखील दाखवलेले आहे. खूप ग्रँड लेवलवर शिवाजी महाराजांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला असा या टीजर मधून दिसत आहे. ग्रँड सेट्सचा वापर केलेला आहे. हो, काही ठिकाणी ग्रीन स्क्रीनचा वापर केलेला स्पष्टपणे जाणवत आहे, पण ऍक्च्युअल मधले जे सेट्स वापरलेले आहेत ते इम्प्रेसिव्ह आहेत. संपूर्ण कास्टचे लुक्स आणि कॉस्ट्युम्स इंटॅक्ट आहेत. अजय अतुलचा म्युझिक आहे जो की दमदार आहे. टीजर मध्ये मूवीच्या म्युझिकचा टीजर देखील पाहिल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे. रितेश देशमुखचं डायरेक्शन आपल्याला या मूवीमध्ये पाहायला मिळणार आहे. या तर झाल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्या नॉर्मल लेवलला कोणीही ऑब्झर्व करून सांगू शकतं. आता आपण थोडं डीप जाऊया. सुरुवात करू रितेश देशमुख यांच्या लुक पासून. एका शब्दात ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला बिलकुल कन्व्हिन्सिंग वाटलेलं नाहीये. त्यांना महाराजांच्या भूमिकेत पाहून मला असं वाटतच नाहीये की मी महाराजांना पाहत आहे. आता कारण सांगतो, मी दाखवणार आहे तुम्हाला रितेश देशमुख यांच्या मागच्या काही सिनेमांमधले लुक, आणि मग तुम्हीच ठरवा त्यांचा आत्ताचा लुक कन्व्हिन्सिंग वाटत आहे की नाही. हा आहे त्यांचा लेटेस्ट मूवी मस्ती 4 मधला लुक, आणि हा आहे राजा शिवाजी मधला लुक. हा आहे मर्जावा मूवी मधील त्यांचा लुक, आणि हा आहे आत्ताच्या मूवी मधला लुक. आणि सिरियसली इथे तर खूपच जास्त रिसेम्बलन्स वाटत आहे. आणि यानंतर बँजो मूवी मधील त्यांचा हा लुक. आता मला सांगा, सेम लुकमध्ये आपण रितेश देशमुख यांना अँटागोनिस्टचा रोल करताना पाहिलेला आहे, कॅज्युअल रोल करताना पाहिलेला आहे, कॉमेडी रोल करताना पाहिलेला आहे. अशामध्ये तुम्ही पब्लिकला कसं कन्व्हिन्स कराल की सेम लुकमध्ये रितेश महाराजांची भूमिका साकारत आहेत म्हणून? तो फील येतच नाही ना यार. मनापासून वाटलं पाहिजे की आपण महाराजांना पाहतोय. हा टीजर पाहून नक्कीच रितेश यांनी बेस्ट डायरेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. मग ते ऍक्शन सीन्स म्हणा किंवा मग कॅमेरा वर्क म्हणा, सगळं काही उत्तम वाटत आहे. बट ते खूप लाऊड आहे असं मला वाटत आहे. कारण लहानपणापासून महाराजांबद्दल जी एक गोष्ट मी ऐकत आलेलो आहे ती म्हणजे महाराज खूप बुद्धिवंत, शौर्यवंत आणि अतिशय शांत स्वभावाचे होते. अफजल खानाचा वध असो वा शाहिस्ते खानावरची मोहीम, महाराजांनी मोठमोठ्या संकटांचा सामना अतिशय धैर्याने केला, पण त्यापेक्षाही जास्त चातुर्य आणि चाणाक्षपणे केला. शक्तीपेक्षा युक्तीवर जास्त विश्वास महाराजांचा होता. गनिमी कावा ही युद्ध पद्धती महाराजांचीच होती, परंतु टीजरमध्ये त्यांना अतिशय आक्रमक आणि डॉमिनेटिंग दाखवलेलं आहे. युद्धाच्या रणावर जोरात ओरडून डायलॉग म्हणताना दाखवलेलं आहे, जे की मी याआधी कुठल्याही महाराजांच्या सिनेमात पाहिलेलं मला तरी आठवत नाही. ऍक्शन सीन्स खूप लाऊड आणि मासी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी छावा चित्रपटाची झलक पाहिल्यासारखं तुम्हाला वाटेल. CGI कार्टूनिश वाटत आहेत, जे की असेच ठेवले तर कदाचित मूवी ट्रोल देखील होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यात जर का इम्प्रूव्हमेंट केलं तर चांगलं वाटेल. चित्रपट हिंदी, मराठी आणि तेलुगू या 3 भाषांमध्ये देशभरात रिलीज केला जाणार आहे. 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा चित्रपट सिनेमागृहात येणार आहे तुमच्या भेटीला.
चित्रपटाचे आत्तापर्यंत तरी कुठं प्रमोशन वगैरे होताना दिसलेलं नाहीये, पण अजून 1 महिना आहे रिलीजला, तर मग कदाचित आत्ता त्या गोष्टीबद्दल बोलणं मला बरोबर वाटत नाहीये. तर हा होता माझा ओव्हरऑल पॉइंट ऑफ व्ह्यू या टीजरबद्दल. सगळ्यांच्या विचारांमध्ये फरक असतो. तुम्हाला कदाचित वेगळं वाटलं असेल. तुम्हाला रितेश देशमुख यांना महाराजांच्या भूमिकेत पाहून कसं वाटलं? तुम्हाला आवडलं, नाही आवडलं? मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना ॲटलिस्ट कळेल तरी की असा कुठला मूवी येत आहे म्हणून. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टार्गेट करू या व्हिडिओमध्ये 100 सबस्क्रायबर्स. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटू. जय भवानी, जय शिवराय.